हेलगो हेलगो सदानंदाचा आई भवानी माते की गणे पठार महाराज की आई जादूगाना राया जागरणाला या तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे दिवस तिसरा आणि आम्ही आता आहोत जेजुरीमध्ये। काल रात्री आम्ही जेजुरीमध्ये पोहोचलो होतो। तर आजचा जे आपले होणारे कार्यक्रम आहेत त्याबद्दल आपले बाजूला आहेत चेतन काका, त्यांना विचारूया आज काय काय कार्यक्रम होणार आहेत। तर काका, आज सुरुवातीपासून सकाळपासून काय काय कार्यक्रम होतील? आता सकाळपासून आता आपल्या नदीवर देव आंघोळ बिंघोळ करणार आणि नंतर मग करीपटणावर देव भेटवायला जाणार आणि मग तर गोंधळ बिंदल आणि देवाला इथं गडावर भेटवायला जाणार। तिथं पण मस्तपैकी अभिषेक करणार सर्व मंडळी सोबत, आपले कुटुंबीय आणि सर्व आनंदाने सत्कार करू देवाचा। आलूबद्दल जय मल्हार, हेलकोट हेलकोट जय मल्हार, सदानंदाचा हेलकोट। तर आता जाऊ चला आतमध्ये, सर्व तयारी चालू आहे आपली आणि चहा बी पितात, चहा वगैरे पितात, नाश्ता वगैरे केला। मुलं पुरुष ही म्हातारी माणसं सर्व चहा पितात। आता ते चहा बी पिल्यावर सगळी तयारी केल्यावर निघणार, म्हणजे सर्व सोबतच निघणार, सगळं सोबत निघणार। ठीक आहे, तर जाऊ चला आपण आतमध्ये काय चालू आहे प्रोग्राम बघू चला। तर इथं बघू शकता मस्त असा साडींचा थाट केलेला आहे आणि आम्ही पोरांनी कुर्ते गेलेले आहेत, कुर्ते। विधी चहा पिलास, नाश्ता? तर आता इथं समोर तुम्ही बघता ते आपले कोली, नाकवा आणि पाटील परिवार हे सर्व आपले कुलदैवत घेऊन आता जे आपण आता 3 दिवसची मजा बघतो, पार्ट 1 बघितलं, पार्ट 2 आणि आता तिसऱ्या दिवशीची जे जेजुरीची मजा आहे। आणि आता चाललेत सर्व, कुठे चाललोय आपण? पहिले करेपठारावर का आंघोलीला? ओके, पहिले नंतर मग करीपटणावर उतरणारी सगळी जेवण मंडळी म्हातारी माणसं जरा गॅप करतील। तर आता जाऊ चला, हेलकोट हेलकोट सदानंदाचा आई भवानी माते की। हे सगळे आली नाही तर चला, खडे पठार महाराज की। हेलकोट हेलकोट सदानंदाचा आई भवानीचा उदो उदो माते की जय, बजरंगबली की जय, जय शिवाजी महादेव जय। चांदीचा आपला देश मोदीचा झालाय। सुपारी फुटली, राया
तर आपण आता आलोय ते म्हणजे नदी ठिकाणी, म्हणजे कडेपठारावर जाण्याआधी देवाची आंघोळ ज्या नदीमध्ये नदीच्या पाण्यामध्ये केली जाते तेच करण्यासाठी आपण आता इथं आलेलो आहे. आपला सर्व कुटुंब परिवार इथं घेऊन आलेलो आहेत आणि तुम्ही इथं नजारा बघू शकता, व्ह्यू. आणि जी समोर नदी आहे ही आता जिथं आम्ही उभं आहो ना ते पूर्ण असं भरते इथून, पण इथं पावसाचं प्रमाण थोडा फार कमी आहे. जय आई जादू गाणं राया जागरणाला या कडेपठारच्या भैरी देवा जागरणाला या जागरणाला या देवा जागरणाला या तर देवा जाऊन बाजूचे तर देवाची वेळी झाली. हार घालती देवाला हार घालती बनमती मुरळी गुण आवडीनं गाती. काळ्या राण मंदिरातला ववळीला राजा पैन ववळीला राजा ववळीला राजा न पहिला मान पालीचा ववळीला राजा न दुसरा मान जिजरीचा. चौखंडावरती ठाण देवाचे शोभे पठारी देवाची शोभे जिजुरी येळकोटा बोलता उदा उदा बोलता न भक्त लागल चरणी अस्तक मन मन मोर्या उदा उदा सांग भल पाय में थोडा बेंबी हीरा सददेव लाल आरती करी नाना परी मंडळाचा बडका. जो वाटी मोडणार त्याची बायको घाबरत असेल नवऱ्याला तर वाटीचा आवाज येणार नसेल तर नाही येणार. दोन्ही हाताने नवरा नवरीला घाबरत असेल तर वाटी नाही वाजत. आवाज आला तर काय आवाज आला तर बायको घाबरती नवऱ्याला घाबरती म्हणून वाजली, त्यांना दिली असती तर नसतीच वाजली. तर आता आपला इथं जो अभिषेक झाला तो कशा प्रकारे झाला आणि कसा वाटला तुम्हाला इथला अभिषेक? एकदम मस्त वाटला, एकदम मस्त एकदम ना? शांत वाटले. आणि त्यांनी मला सांगितलं का बायको नवऱ्याला घाबरते, हे खरं आहे का? बायको माहिती. हा, नाही. खरं आहे. नाही, ती अंग बोलशी हो, नाही, नाही, अंग हो. बोलशी. ती नवऱ्याला घाबरते. नवऱ्याला घाबरते. नाही, नाही, नाही. तेच झालं. तर अभिषेक पण एकदम मस्त पैकी झाला. तर आता जाऊ चला कडेपट्ट्यावर, कारण बराचसा आता ऊन पण लागायला लागलाय. सकाळचा ऊन आहे हा आणि दुपारचे ऊन आहे ते बाबा अजून कडेपट्ट्यावरून आपल्याला उतरायचं आहे ते जेजुरीमध्ये. तर आता जाऊ चला, गाडीत मन सर्व आपली मंडळी बसत आहे, तर निघू चला. आम्ही आता गाडी तिथं पार्क केलेलं आहे आणि आता चाललोय कडेपट्ट्यावर चरण्यासाठी. तर आता जाऊ चला, सर्व आमची मंडळी जो कुटुंब आहे तो कडेपट्ट्यावर चरण्यासाठी तयारीत आहे आता. आणि समोर बघू शकता ह्या डोंगरावरती आपल्याला चढायचं आहे आणि इथून आपल्याला त्या किल्ल्यातच डोंगरावरनच उतरायचं आहे. तर आता जाऊ चला. हेलको
कडेपठार महाराज की. कडेपठार हे खंडोबाचे अवताराचे मूळ स्थान आहे. जेजुरी गडाचे पूर्वीपासून हे स्थान आहे. कडेपठार जेजुरी गावापासून सुमारे 400 फूट उंचीवर आहे. या परिसरात जुन्या काली वीज पडून झरा उत्पन्न झाला होता, म्हणून या परिसरास विजाला म्हणतात. येथे पायथ्याच्या एक शंकराची मूर्ती असून शेजारील कमानीमधून पायरीचा मार्ग सुरू होतो आणि या रस्त्यावर सुमारे 750 पायरी आहे. जुनेकाली हा पायरी मार्ग नव्हता. डोंगरातील पायवाटेने चढावे लागत असे. अलीकडे कडेपठार ट्रस्टने भाविकांचे देणगेमधून हा पायरी मार्ग उभारला आहे. काही टप्पे पार करून गेल्यावर रस्त्याच्या पश्चिम बाजूस एक घोडे उड्डाणाचे स्थान आहे. पुढील चढण पार करून थाप्यावर पोहोचता येते. तर रस्त्याच्या पूर्व बाजूस एका डोंगर कपारीत बानुबाईचे स्थान आहे. बाना ही खंडोबाची दुसरी बायको ही धनगर समाजाचे असल्याचे मानले जाते. तर काही कथांमध्ये ती धनगरांनी सांभाळ केलेली बाणसुराची मुलगी असल्याचे मानतात. कामिन भाई कसं वाटतं? दम लागलाय पोचशील नाही नक्की? पोचवणार शेवटला एलकोट. जय मल्ला. म्हणजे इथनं 5 पायऱ्या चढल्या काय लगेच दम लागते. आता काय वय झालाय 50 पार असेल नाही? 40 50 नाही 40 पार. 50 सोबत जयंगच करू जा. 50 सोबत 10 वर्ष नवरा आहे अंगत. आम्ही पण थोडेफार जे काल आमचं हे झालं म्हणून थोडा थकवा जाणवते आम्हाला पण तरी पण आमचे जे देवाचे कुलदेवाचे आमच्या शरीरामध्ये जे येते ते पॉवर एनर्जी ड्रिंक आहे ती त्यांना जास्त झाली. त्याप्रमाणे आम्ही बरोबर चालत आहे आणि आम्हाला देव खंडोबा आमचा बरोबर चढवणार आणि बरोबर सगळा अभिषेक वगैरे घालून त्याप्रमाणे खाली उतरवणार. ही फक्त देवाची आमच्या कुलदेवाची एक कृपा आहे आमच्यावरती. तर चला पुन्हा एकदा सुरुवात करू. चला तर इथं आता अर्धा पल्ला मी गाठलेला पण आहे. समोर आमची मंडळी तपून बसलेली आहे. पहिल्यांदा कोण आलाय? फर्स्ट टाइम? कोण आलाय? चिंता तुम्ही फर्स्ट टाइम. कसं वाटतंय? मस्त, खूप छान वाटतंय. दम बिम नाही लागला नाही? दम लागते, भरपूर दम लागते. 5 वेळेला बसलेलो अर्ध्यावरती. आतापर्यंत ऊन आहे पण वारा कमी आहे. वारा कमी आहे. वारा असतं आपल्याला तेवढं काय वाटलं नसतं. तू काय डाएट वाली माणूस आहेस? तू फुल स्पीडला जातेस. फायनली मला वाटते 1 तासानंतर आम्ही पोचलेलो आहोत. तो देवस्थान कडेपठार, त्याचा तुम्ही मुख्य प्रवेशद्वार बघता आणि बरोबर 1 तास लागला ना आपल्याला. म्हणजे 1 तास आणि चांगली व्यवस्था पण केलेलं आहे. आणि इथं व्ह्यू बघा. बाई दमलीस काय? म्हणजे चढायला काय एवढा त्रास नाही होत, कारण का त्यांनी जी ट्रस्ट आहे त्यांनी सुविधा पण चांगल्या केलेल्या आहे. बसण्याची व्यवस्था म्हणजे आपल्याला 5-5 मीटरवर बसण्यासाठी चेअर्स केलेल्या आहेत. आणि इथं कोल्ड्रिंक्स, पाणी वगैरे सर्व ते प्रत्येक ठिकाणी आहेत. म्हणून काय चढायला आपल्याला तेवढा त्रास होत नाही. कडेपठार महाराज की जय मल्ला. आणि आमची काही मंडळी आधी पण पोचलेले आहेत. कडेपठार महाराज की हेलको टेलको सदानंदाचा आई भवानी माते की. तर आम्ही आता कडेपठाराचा जो मंदिर आहे त्या मंदिराशी जवळपास त्या बाजूलाच आहे मंदिर. तिथं पोचलेलो आहे. आमचे सर्व कुटुंब आता सर्व एकत्रितपणे इथं आलेलो आहोत. आता जाऊ चला मंदिरामध्ये दर्शन घेऊन नंतर इथे अभिषेक काय सोहळा असेल तो पण आपण पूर्ण करू. तर समोर खंडोबाचे मुख्य मंदिर दिसते. मंदिर व नंदी
तसेच मेघदंबरीमध्ये सुमारे 20 फूट व्यासाचे दगडी कासव आहे. मंदिराची रचना 3 कमानी सदर मंडप गर्भगृह अशी आहे. मंडपाचे प्रवेशद्वार जय विजय प्रतिमा आहे. मंडपात एक दगडी कासव व धातूची श्वान प्रतिमा आहे. मंडपातील दरवाजातून आपण गर्भगृहात प्रवेश करतो. गर्भगृहात एका आयताकृती योनीत खंडोबा व म्हालसा यांचे द्विलिंग आहेत. यांच्या पाठीमागे धातूचे नाग, कुत्रा इत्यादी प्रतिमा आहेत. या प्रतिमाचे मागे खंडोबाचा म्हालसा यांच्या उत्साहात मूर्ती आहेत. सर्वांनी हर हर महादेव, चिंतामणी मोर्या, आनंदीचा उदे उदे, भैरवाचे चांगले, बोल हंकरा, शिवानंदाचा येळकोट, येळकोट जय मल्हार, आगडदुम नगारा, सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा, गिळा घोडा, पावणे तोडा, कमरी खरगोटा, अंगावर शाल, सला देऊन आलं, आरती करी, मानू म्हालसा सुंदरी, देववाळी, नानापरी, खोबऱ्याचा तुकडा, आनंदाचा येळकोट. दर्शन घेऊन झालेलं आहे. दर्शनाची माहिती नंतर तुम्हाला देतो. त्याआधी आपण घोड्याचे उड्डाण जाण्याचा मार्ग म्हणजे जो खंडोबाचा जो घोडा आहे त्याने इथून उड्डाण केला होता, तोच उड्डाणाची जी पावलं तिथे राहिली होती आठवण म्हणून. एक जेजुरीच्या खंडोबाचा जो घोडा होता, वाहन होता, तीच पावलं बघण्यासाठी आपण आता तिथं चाललेलो आहे. तर इथं आपण आलो आहे. इथं जो खंडोरायाचा जो वाहन होता घोडा, त्यानेच इथूनच उड्डाण केलेलं आहे. तो तुम्हाला समोर दाखवतो मी. हे बघा, आता मला वाटतं तिथं घोड्याच्या वाहनाचा त्यांनी मूर्ती पण बनवलेली आहे. चांगल्या प्रकारे एकदम हे केलेलं आहे. कारण मी जेव्हा आधी आलो तेव्हा बनवला नव्हता. आणि आता एक जे येतात भक्त त्यांना म्हणजे माहिती पडण्यासाठी हा आता बनवलेला आहे त्यांनी. किती बघितलंस? 80 घोड्याने उडी मारलेली. तुम्ही तो बघू शकता, पावलं पण उठलेले आहेत, जे भंडारे टाकलेले आहे म्हणून पूर्णपणे दिसत नाही. आणि त्याचीच एक निशाणी म्हणून इथं घोडा बनवलेला आहे. म्हणजे जो खंडेरायाचा वाहन आहे ते बघा, ते झूम करून दाखवतो. तर आता आम्ही निघतो किल्ल्याच्या दिशेला. आणि जो इथं कडे पठारावरती आपला दर्शन झाला, म्हणजे जो आपला अभिषेक केला आम्ही, त्याबद्दल थोडी माहिती आपण घेऊया. जे समोर आपले केवलबाई आहेत, रोशनबाई आहेत आणि चिंतामणी नाकवा आहेत. तर त्यांना विचारूया कशा प्रकारे दर्शन झाला, आपला अभिषेक झाला. तेजस पहिला, तेजस आता बोल. तेजस काय तर केवल, चिंतामणी नाकवा तसेच रोशनबाई, आपण अभिषेकाबद्दल थोडी माहिती द्या. कसं वाटलं तुम्हाला अभिषेक? मंदिरामध्ये गेलो, अभिषेक केला. दही दुधाने ते सर्व साखराचे आणि दही दूध टाकून पाणी टाकून अभिषेक केला. तिथं सर्व 5 जण आतमध्ये गेलेले, पिंडीचे शिवलिंग वगैरे तिथे सर्व आम्ही अभिषेक केला. आता अभिषेक करून आम्ही आता बाहेर निघालेलो. आम्ही आता गडावर चाललेलो, जेजुरी गडावर. असा अभिषेक आपल्याला परत कुठे भेटेल? असं अभिषेकाची फिलिंग ही ऑसम होती, एकदम ऑसम, कधी भेटणार नाही. कुटुंब सहपरिवार एकदम मनात स्फूर्ती आल्यासारखं वाटलं. एक सगळ्यांना आनंद राहिला, थकावा निघून गेला. आता उतरताना मग तीच आम्हाला कुलदेव स्फूर्ती देणार आहे. आणि म्हणजे पाठीशी उभा राहिला पाहिजे. तर तुम्ही ऐकलं असेल दर्शन कसं झालं आणि अभिषेक कसा झाला. कारण खरंच खूप चांगलं वाटलं हा अभिषेक करून. मी पण आतमध्ये गेलो तेव्हा आणि बाहेर पण आम्ही अभिषेक केला. कडेपठार महाराज की येलको सदानंदाचा. वरून डायरेक्ट किल्ल्यान एक जाण्याचा मार्ग आहे.
म्हणजे डोंगरच पार करायला लागतं ना, सगळे म्हणायला हरकत नाही. तर आता आम्ही अर्धा पण पार केला आहे. अजून आमची मंडळी थोडी पाठी आहे आणि पुढं पण गेलेले आहेत. तुम्हाला समोर पण रस्ता दाखवतो कशा प्रकारे, आणि पायरी आहेत आणि काय असं एवढा त्रास नाही होत उतरायला डोंगरावरनं. गडावरून आलो, किल्ल्यात आता उतरत होतो आणि इथं आहे भानुबाई मंदिर. तर आम्ही इथं पोचलो, आता किल्ल्याच्या जवळपासच पोचलेलो आहे. समोर किल्ला दाखवतो आणि इथं बघू शकता ही लाल माती आहे बघा, ही दिसते तुम्हाला लाल माती. तर आता तुम्ही बघू शकता समोर किल्ला आहे आणि इथं पायऱ्या आता स्टार्ट झाल्यात किल्ल्यात जाण्यासाठी. आणि आम्ही सकाळपासून करेपठार चढण्यापर्यंत ते किल्ल्यात उतरण्यापर्यंत आमची टीम बघा. मी आहे, तिचं नाव विधी आणि रिंकी, ही आमची टीम. आणि ही अशी बडबडी असली ना तर कुठला किल्ला काय डोंगर पण चढू आपण, कारण एवढी खूप ती कॉमेडी आणि मस्ती. आणि आम्ही फोटो पण भरपूर शूट केलेत, व्हिडिओ पण भरपूर काढल्या. आणि आता जाऊ चला तर किल्ल्यामध्ये. तर आम्ही किल्ल्यांशी म्हणजे कडेपठारावरून किल्ल्यामध्ये आलेलो आहोत. तर समोर बघता प्रवेशद्वार आहे, म्हणजे पाचच्या वर्षी आलेलो आहे. मार्कंड देवस्थान जेजुरी पश्चिम द्वार, म्हणजे पश्चिम बाजूने आलेलो आहोत. तर आता आतमध्ये जाऊ चला आपण. तर हे आहे जेजुरी खंडोबाचे मंदिर. हे मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. या मंदिराला जेजुरी गड आणि खंडोबाची सोन्याची जेजुरी असे म्हणतात. खंडोबाचे मंदिर पेशव्यांच्या काळात बांधले होते. खंडोबाचे आणखी एक नाव ते म्हणजे मल्हारी मार्कंड. देऊळ अतिशय सुंदर आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार समजला जातो. तसेच येलकोट येलकोट जय मल्हार असा या देवाचा जल्लोष केला जातो. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे. खंडोबाचे भक्त फक्त देशातील नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत. तर सर्व कुटुंब मिळून व्हिडिओ फोटो सर्व काढून झाले. जेजुरी देवस्थानाचं दर्शन पण झालं, आमचे देव होते ते पण भेटून घेतले. आणि आता आम्ही जातो आमच्या रूमवरती आणि तिथं पण गोंधळ घालायचा आहे. तर आता जाऊ चला, दर्शन वगैरे सर्व करून झालं व्यवस्थित, फोटो पण झाले आणि व्हिडिओ पण झाले. तर आता जाऊ चला आपल्या रूमवरती, चला. आता आम्ही पायऱ्यांवरती आहे आणि इथं आत्ताच नवरा नवरी चाललेले आहे. तर रिंकी बघितलं असेल तुम्ही, नवरा नवरी चालली. मी काय बोलतोय, कुटुंब आलेलं आहे, आपलं पण इथंच लग्न करून घेतला असता, तुझ्या मम्मी पप्पाला बोलवला असता, एकदाच उरकून रात्रीची रात्री ना बोल करवली बाय रडाला नाही. रडशी कशी नाही नाही रडून नको, कशी नरशी कशी कशी नरशी रडून नको. आणि काय बोलशील जाताना, काय बोलशील घरात जाताना, काय बोलशील म्हणजे करवली रडायला तयार झाली. तर सकाळी जो आपण ब्लॉग चालू केला होता त्याच आता सकाळी मला वाटते 9च्या दरम्यान काहीतरी आपण निघलो होतो. आणि आता वाजलेत 3 वाजलेत आणि 3 वाजता बरोबर आपण इथं पोचलेलो आहोत आपल्या रूमच्या ठिकाणी. म्हणजेच 9 आणि 3च्या दरम्यान आम्ही करेपठार तसेच
किल्ल्यावरती पण गेलो आणि आता घरी पोचलोय. थोडा फ्रेश होऊन जेवण वगैरे सर्व करून घेतो. तर चला आता. तर सर्वांचं जेवण वगैरे झालंय आणि आता जे आपले देव आहेत त्या देवांचं गोंधळ तोच आता कार्यक्रम चालू होणार आहे आता आणि चालू करण्यासाठी पण आलेला आहे. सर्व जोडी असे बसलेले आहेत. म्हणजे हातावर ते इशारा बोटांवर करतात आणि ते बरोबर नाव समोरचा माणूस त्यांचा ओळखून दाखवतो. हे त्यांची अशी गोंधळाची पद्धत आहे. सुवर्ण मोठ्याने असं कसं घाम येऊ द्या. लय नाचलाय तुम्ही, जमले आता. तर तुम्ही आता गोंधळ पण बघितला असाल. एकदम मस्त त्यांनी गोंधळ 1 ते 1.5 तास वाजवला. तर त्यांना आता विचारूया. दादा भेटलेला आहे. ते गोंधळ आता त्यांचं वाजवून झालेलं आहे आणि त्यांचे साथीदार आहेत, काका पण आहेत. तर काका, तुम्ही किती वर्ष झाले हे गोंधळ करता? लहानपणापासून म्हणजे कमीत कमी आता वर्ष तुम्हाला किती झाले? माझं वय 48 म्हणजे 48 ते म्हणजे तुम्ही 10 वर्षाच्या असताना चालू केला असेल गोंधळ. तुमचं नाव काय? पोपट भोसले. पोपट भोसले म्हणजे इथंच राहतात ना? हा. चालेल. नक्की धन्यवाद तुम्ही चांगल्या प्रकारे गोंधळ केल्याबद्दल. तर बघितलं असेल गोंधळ आता झालेला आहे पूर्णपणे. तर आता बघू जरा अजून काही प्रोग्राम काय आहे ते विचारू, नाहीतर आपण व्लॉग इथंच एंड करूया. चला आता.
तर केवळ भाई आपला आता गोंधळ झाला, तर अजून आपला काय कार्यक्रम राहिलेला बाकी आहे का? आता कार्यक्रमामध्ये एकंदरीत जी मजा आम्ही लुटलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि खरोखर तुम्हाला वाटेल का आपले पण जे परिवार असेल पुन्हा एकत्र येऊन तुम्ही हा जो आमचा सोहळा आम्ही केलेला आहे तर तुमच्या खरोखर मनात इच्छा आणून तुम्ही येऊ शकता आणि शेतात कुलदेवत तुम्हाला पाठीशी उभा राहून पुन्हा आणणार. जे कोणी व्हिडिओ बघणार खरोखरच बघा हा उत्सव कसा साजरा केलेला आहे आणि बडी याच्यात तुम्हाला सगळे काय काय एक एक क्षण बघायला भेटतील. बरोबर, म्हणजे आपण जे एन्जॉय करत आहोत ते एक एक क्षण टिपलेला आहे या व्हिडिओमध्ये पूर्णपणे. त्यांनी जी गोंधळामध्ये म्हणजे त्या बोटांवरती असे नावाचे ॲक्शन करताना समोरचा व्यक्ती ओळखतो, ही पण त्यांची मजा आली बघायला. प्रत्येकाने आपापल्या कानात नाव सांगितलं, समोरच्या व्यक्तीने त्यांनाच ओळखलेला होता नाव. खूप मजा केली सर्वांनी. जास्त तू तर बाबा एकदमच वयन आल्यासारखे होते, म्हणजे आम्ही म्हणजे वेगवेगळं एक म्हणून नाही नाचलो आम्ही, सहकुटुंब नाही. जी 25 वर्ष ते 22 वर्ष ते पोलिस टॅलेंट नाही ना तुझ्या पक्का भरलेला आहे. जाम एन्जॉय. तर मंडळी आम्ही आता एकविरेला जाणार होतो पण बराचसा उशीर होणार आहे म्हणून यावर्षी थोडा आम्ही ब्रेक घेतलाय. पुढच्या वर्षी जेव्हा येऊ तेव्हा नक्की एकविरेचा प्लॅन असणार आहे. तर आता हा व्लॉग म्हणजे या 3 दिवसामधली जी आम्ही मजा केली ती आता इथंच मी एंड करतो. तर आमच्या इथं सर्व मंडळी जे कोली नाकवा पाटील परिवार आहेत ते सर्व आता इथं जमलेले आहेत आणि आम्ही आता जातो. आमचे बॅग बिग सर्व गाडीमध्ये भरलेले आहेत. आता जाऊ घरच्या रस्त्याला. जर तुम्हाला आता जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, पार्ट 1 बघितला असेल, पार्ट 2 बघितला असेल आणि आजचा आहे पार्ट 3 म्हणजे आजचा शेवटचा दिवस, तिसरा दिवस. आता आम्ही जेजुरीतून आमच्या घरच्या रस्त्याला निघतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला चला हेलकोट सदानंदाचा कोली नाकवा पाटील परिवाराचा धन्यवाद. थँक्यू. चला बाय बाय, भेटू चला पुढच्या वर्षी. या ट्रिपला पूर्ण जो सहकार्य केला होता नवनाथ ताराचंद्र कोली त्यांचा आता आपण सत्कार करत आहोत. जे काय गाडी बोला जे काय तिथं काही सर्व सहकार्य केले होते त्याच्याबद्दल आपण त्याचा शाल देऊन एक सत्कार करूया. त्यासाठी मी काकीला बोलवलेला नर्मदे काकीला. सहकार्य केलेलं आहे. म्हणजे आपली बरीच वर्ष झाली ट्रिप निघत नव्हती, सर्वांचं प्लॅन करत पण फिसकट होतं. पण फायनली यावर्षी काही व्यक्तींनी तो प्लॅन सक्सेसच केलाय. त्यासाठी सर्वांनी पहिला जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. कारण त्यामुळे आज आपण जेजुरीमध्ये पूर्ण हा 3 दिवसाची ट्रिप पूर्णपणे पार केलेली आहे. तर त्यांचा सत्कार आपण त्यांचं नाव घेऊ आणि त्यांचा सत्कार करू. तर नाव त्यांच्या सामील आहे तर आपण त्यांना कसं तरी या टायमिंगला एकच शाळा हे करूया. पुढच्या टायमाला प्रत्येकाला आणू शकता. त्याची नम्रविनंती काय करायचं घ्या. पहिले आहे लक्ष्मीबाई पांडुरंग कोली, त्याच्यानंतर आहे मनीषाबाई चारुदास कोली, त्याच्यानंतर माझी मिसेस ऐश्वर्या राय केवळ कोली. या तिघीला कसं तरी हात ये आणि जी ट्रिपची अरेंजमेंट केली ती जिम्मेदारी घेतली त्या 3 आपले व्यक्ती समोर आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. जय मल्हार.